2 एप्रिलला म्हणजेच उद्या गुरुवारी हनुमान जयंती येत आहे. तर या दिवशी हनुमानांची पूजा कशी करावी, नैवेद्य व सेवा कोणत्या कराव्यात व भगवान हनुमंताचा कोणते आवडते पदार्थ आहेत, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हनुमान जन्मोत्सव. हनुमान जयंती हा भगवान हनुमान यांचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी पूजा, सेवा आणि नैवेद्य केल्याने शक्ती, बुद्धी, धैर्य आणि संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते. खाली संपूर्ण माहिती सोप्या आणि डिटेलमध्ये दिली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हनुमान जन्मोत्सव. पूजेची तयारी कशी करावी. पूजेसाठी लागणारी सामग्री. हनुमानाची मूर्ती किंवा फोटो किंवा तुम्ही मंदिरात सुद्धा जाऊ शकता. हनुमानांना आवडणारी लाल फुले, जास्वंद, गुलाब, सिंदूर, तेल, नारळ हे सर्व अर्पण करायचं आहे. तसेच अगरबत्ती, दीप, पान, सुपारी, गंध, अक्षता, गूळ आणि चणा, केळी व फळे उद्या भगवान हनुमंतांना अर्पण करायची आहेत. हनुमान जयंती हा खूप पवित्र दिवस मानला जातो. याची पूजाविधी आपण बघूया. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. भगवान हनुमानांना लाल, केशरी कपडे घालावेत. पूजेच्या ठिकाणी स्वच्छता करून हनुमानांची मूर्ती स्थापित करावी. गंध, अक्षता लावून फुले अर्पण करावी. तसेच हनुमानांना शेंदूर आणि तेल अर्पण करावे. हे विशेष महत्त्वाचे आहे. दीप आणि अगरबत्ती लावून आरती करावी. हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण पठण करावे. शेवटी नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप करायचा आहे. या दिवशी भगवान हनुमंतांना आवडणारे पदार्थ कोणते आहेत ते आपण पाहूयात. हनुमानजींना आवडणारा नैवेद्य. मुख्य नैवेद्यामध्ये केळी, गूळ, चणा, बुंदीचे लाडू. भगवान हनुमंतांना बुंदीचे लाडू खूप प्रिय आहेत. तसेच गूळ आणि चणा, बेसन लाडू, शिरा, साखर, गूळ. विशेषतः हनुमानजींना गूळ आणि चणा अत्यंत प्रिय मानला जातो. त्यामुळे या दिवशी तुम्ही त्यांना हा नैवेद्य नक्की अर्पण करा, चणा आणि गूळ. तसेच सेवा कशी करावी. मंदिरात जाऊन दर्शन घेणे, तसेच गरजूंना अन्नदान करणे. माकडांना हनुमानांचे रूप मानले जाते. या दिवशी यांना केळी, गूळ देणे खूप महत्त्वाचे मानले जाते. याचे विशेष असे पुण्य मिळते. त्यामुळे या दिवशी हे नक्की करायचं आहे. या दिवशी हनुमान चालीसा 11 वेळा पठण करायचे आहे. तसेच रामजप करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. कारण हनुमानजींना रामभक्ती अतिशय प्रिय आहे. कारण रामभक्त हनुमान असे त्यांना बोलले जाते. या दिवशी टाळावयाच्या कोणत्या गोष्टी आहेत ते आता आपण पाहूयात. या दिवशी मांसाहार करू नये आणि मद्य सेवन करू नये. तसेच वादविवाद टाळावेत. या दिवशी खोटे बोलू नये. घरात स्वच्छता राखावी. तसेच भगवान हनुमंताची या दिवशी मनोभावे पूजा करावी व त्यांना आवडणारे रुईच्या पानांचा हार नक्की घालावा. हनुमान जन्मोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे. या दिवशी संकटातून मुक्ती मिळते. या दिवशी हनुमानांची सेवा केल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात. धैर्य, आत्मविश्वास वाढतो.